नमस्कार, मी अमोल परसुरे. शो टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 15 ऑगस्ट याच वर्षी 15 ऑगस्टला एक नाटक आलं, ओळख ना पाळख. आणि त्या नाटकाने प्रशांत दामलेंची एक नवी ओळख आपल्याला करून दिली, ती म्हणजे निर्माता प्रशांत दामले. त्यांची मुख्य भूमिका सुद्धा नाटकात आहे. मुख्य म्हणजे येत्या 25 तारखेला म्हणजे परवाच या नाटकाचे 100 प्रयोग पूर्ण होत आहेत. ही किमया त्यांनी कशी साधली आणि आतापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी आपण बोलूया. ते आपल्या स्टुडिओत आहेत प्रशांत दामले आणि या नाटकातली प्रमुख अभिनेत्री परी तेलंग. तुम्ही दोघांचंही स्वागत. सुरुवातीला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की आतापर्यंत तुम्ही अनेक प्रयोग केलेत, विक्रम झाले, पण हा जो काही आजचा दिवस आहे किंवा जो 25 डिसेंबरला 100 प्रयोग पूर्ण होणार आहेत, हे किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी? खरं सांगू का की खूप चॅलेंजिंग आणि टफ जॉब आहे. म्हणजे प्रोड्युसर म्हणून काम करणं हा खूप अवघड जॉब आहे असं मला तो जॉब घेतल्यानंतर जाणवलं. कसं आहे की कलाकार म्हणून मी एक वेगळा होतो आणि दवरे आखायचं काम निर्मात्याचं ते करत होते. पण जेव्हा मी निर्माता म्हणून उभा राहिलो तेव्हा अभिनय आणि प्लस निर्माता आणि प्लस ग्रुप सांभाळणं या सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम सगळ्या करायला लागतात. त्यामुळे सुरुवातीला जरा त्रास झाला, पण शेड्युलिंग सगळं आधीपासून केल्यामुळे कुठे त्यात गडबड झाली नाही. फक्त ते त्यावेळी त्या गोष्टी होतात की नाही एवढंच बघण्याचं काम राहिलं होतं. म्हणजे 15 जुलैला तालमी सुरू केलं आणि 15 ऑगस्टला नाटक ओपन झालं. पण 15 जुलैच्या आधीच नाटकाचा सेट किती तारखेला बनणार, ते मिस्त्री किती तारखेला येणार आणि माझं फायनल सेट किती तारखेला बनणार, माझी डिझाईन्स आहेत त्या किती तारखेला बनतील. 12 जुलैला माझं फोटो सेशन झालं. म्हणजे सगळं प्लॅनिंग नुसार सगळं प्लॅन प्रमाणे चाललं असल्यामुळे मला डोक्याला खूप त्रास झाला नाही. आणि इतकी वर्ष व्यवसायात असल्यामुळे, नाट्य व्यवसायात असल्यामुळे ऑफ द स्क्रीन सुद्धा ही कामं करत होतो. आता फक्त मी अधिकृतपणे करतो. बघत होता तुम्ही, तुमच्या समोर सगळं घडत होतं, निर्माते धावतायत, काय होतं ते मला दिसत होतं. पण मग तुम्ही 15 ऑगस्टलाच किंवा 15 जुलैलाच मला असं वाटतं तुम्ही घोषित केलं होतं की 130 दिवसात, 15 जुलैला सांगितलं होतं 130 दिवसात 100 प्रयोग होणार. हा आत्मविश्वास कुणामुळे आणि कशामुळे होता? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट की संपूर्ण महाराष्ट्रात मी या नाटकाचे प्रयोग केले. संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे आता जेव्हा 25 डिसेंबरला नाटक 100 प्रयोग होईल तेव्हा फक्त खानदेश आणि कोकण हे दोनच माझे शिल्लक राहत आहेत. पण ते सुद्धा मी जानेवारी 3rd वीकला मी कोकणात जाणार आणि 4th वीकला मी खानदेशात जाणार. बरोबर. पण हे सगळं प्लॅनिंग, कुठे प्रयोग कधी करायचे हे माझं आधीच तयार होतं, वेल इन ॲडव्हान्स. त्यामुळे मी कॉन्फिडेंटली सांगू शकलो की तसं ते घडत गेलं प्लॅनिंग. म्हणजे ते घडेल असं बघत होतो. बरोबर. एक कलाकारांची सुद्धा साथ त्यासाठी तुम्हाला नक्कीच डेफिनेटली. परी, तुमची पौर्णिमा, मंगेश कदम, आम्ही चौघच आहोत, पण चौघे एकमेकाला आम्ही पुरून उरतो. त्यामुळे परी, मला हेच विचारायचंय की त्यांनी जर सांगितलं की निर्माता म्हणून त्यांना खूप मोठी जबाबदारी पेलावी लागली, अनेक आव्हानं दिसली, समजली, काय काय कशी गडबड असते ती, पण तुमचा याच्यामध्ये त्रास झाला की? आणि तुमचा अनुभव निर्माता प्रशांत दामले बरोबरचा कसा होता? ही इज परफेक्ट. म्हणजे एक आर्टिस्टची जी काळजी घेतली पाहिजे, एक तर ते स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे ना काय काय गोष्टी आर्टिस्टला त्रास देतात ह्या किंवा काय बॉदर करतात, काय गोष्टी त्यांच्या डोक्यात येतात त्यांना करेक्ट माहिती. त्याच्यामुळे ते मुद्दे त्यांनी कटच करून टाकले होते की हा त्रास होणारच नाही, हा त्रास होणार म्हणून. उदाहरण म्हणजे वेल इन ॲडव्हान्स. आम्ही रिहर्सल मुहूर्त केला, त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी आम्ही रिहर्सल सुरू केली. म्हणजे आमचं ते म्हणाल्याप्रमाणे आम्हाला पेपरवरती मिळालेलं होतं 4 महिने पुढचं सगळं प्लॅनिंग. एक अंदाजे आम्हाला दिलेलं होतं की हे 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 असू शकेल, ह्याच्यात चेंजेस होऊ शकतात मे बी, पण हे असू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी आम्हाला ऑफ डेट्स दिले होते की ज्याच्यावर आपण काम करत नाही. म्हणजे मोकळ्या तारखा दिल्यामुळे मला जर त्या तारखा कोणाला द्यायच्या असतील तर त्या मी वापरू शकले, पौर्णिमा वापरू शकली, मंगेशदा त्यांचं काही काम असेल तर ते वापरू शकले. त्याच्यामुळे तोच महत्वाचा मुद्दा तोच असतो ना की आम्हाला न विचारता प्रोड्यूस, हा एक जरा थोडासा छोटासा इगो असतो. कसं आहे, मी कलाकार असल्यामुळे सिक्युरिटी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे कलाकारासाठी. सिक्युरिटी, जसं तुला असं म्हणतो की महिन्याच्या एंडला माझ्या घरात इतके पैसे यायला पाहिजेत, इन्स्पाइट ऑफ तुला हे काम आवडतं का नाही आवडतं. आता हे आम्हाला काम आवडतंच म्हटल्यावर तो विषय एक वेगळा राहतो. पण कितीही आवडत असलं तरी शेवटी रेशन पाण्यासाठी पैसे लागतातच, किंवा हिला कपडे घ्यायचे तर कपडे पैसे लागतातच. तर महिन्याच्या एंडला महिन्याचं बजेट आमचं एवढं आहे आणि ही बेसिक गोष्ट झाली. मॉनिटरी बेनिफिट्स
आणि बेसिक आम्हाला हे इतकं आलं तर वी आर कूल. बरोबर. तुम्हाला आता एक पूर्ण एक अंदाज आलेला असेल की पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही फिरलात, प्रेक्षक कसे आहेत काय आहे, आतापर्यंत तुम्ही इतकी वर्ष आहात आणि निर्माता म्हणून तुम्हाला त्याचा फायदाही तेवढाच झालेला असेल. पण असं असतानाही तुम्ही जो सुरुवात केली ती सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी ह्या नाटकापासून सुरुवात केली. आता हे मागे वळून बघताना असं वाटतं का की आपला निर्णय योग्य होता? आम्हाला खरं सांगू का की आत्तापर्यंत मराठी रंगभूमीवर हे अशा पद्धतीचं नाटकच आलेलं नाही. आय एम डॅम कॉन्फिडंट अबाउट दिस. कॉमेडी थ्रिलर किंवा थ्रिलर कॉमेडी हे अशा पद्धतीचं नाटकच आलेलं नाहीये. हँडसअप तू जर भक्तीताईंचं घेतलं असेल तर दॅट वॉज अ सिरियस प्ले. पण या क्षणाला आत्ता या क्षणाला तुम्हाला हसवायचं आणि दुसऱ्या क्षणाला सस्पेन्स किंवा थ्रिल निर्माण करायचं, हा खेळ 2.25 तास खेळायचा. इट्स अ व्हेरी व्हेरी टफ जॉब. हे नाटक रंगमंचावर पहिला प्रयोग झाल्यानंतर आम्हाला कळलं. म्हणजे आम्हाला अजूनही ते कळतच आहे रादर की प्रयोगागणित आम्हाला जाणवतो की अरे हा ही गोष्ट पण म्हणजे आपण वर्कआउट करू शकतो. म्हणजे इव्हन आता 100वा प्रयोग अगदी तोंडाशी आहे पण तरीही अजून आमचं काही ना काहीतरी चालूच असतं. कारण अगदी सांगायचं झालं तर आता एका लग्नाची गोष्ट घेऊ किंवा गेला माधव कुणीकडे गे, ह्या नाटकाचं एंड सुद्धा आता एका लग्नाच्या गोष्टीचा आज तुम्ही जो एंड बघता तो 9वा एंड आहे. गेला माधव कुणीकडेचा जो एंड तुम्ही बघता तो 6वा एंड आहे. त्यामुळे नाटकाचा कॉमेडी नाटकाचा एंड कुठल्या पद्धतीने करायचा, प्रयोग म्हटल्या तो प्रयोगच आहे. इट्स अ एक्सपेरिमेंट एव्हरी डे. इच शो इज अ एक्सपेरिमेंट. आणि हा तर इतका कठीण एक्सपेरिमेंट होता की कुठल्या वाक्यानंतर किंवा अजून आपण आत गेलो तर कुठल्या शब्दानंतर, अजून आत गेलो तर कुठल्या अक्षरानंतर तुम्हाला कॉमेडी पासून सस्पेन्सकडे शिफ्ट करायचं. म्हणजे अगदी उदाहरण तुला द्यायचं झालं तर माझा आणि हिचा सीन आहे. त्या सीनमध्ये मी हिला म्हणतो की काय तुमचे मला एक शंका आहे, तुमचे ते यजमान आहेत, तुमचा जो मिस्टर आहेत, त्यांना नाटक सिनेमाची काय आवड आहे का? होय, आजवर खूप नाटकं केली त्यांनी. नाही त्यांना अभिनय वगैरे करायची काय आवड आहे का? मला कळलं नाही. ते ॲम्नेशिया जो प्रकार आहे त्याच्याबद्दल मला जरा शंका आहे. ॲम्नेशिया म्हणजे लॉस ऑफ मेमरी. मला अर्थ माहिती आहे. तर कसं आहे की कुठल्या क्षणाला लूज सोडायचं आणि कुठल्या क्षणाला पकडायचं, हा जो एक्सरसाइज आहे इट्स अ व्हेरी टफ एक्सरसाइज. म्हणजे आता हिला मी हसता सांगतो, कसं आहे आम्ही डिपार्टमेंटची लोक असतो ना, आमचं सिक्स सेन्स एकदम पॉवरफुल असतो बरं का. ओह रिअली? लगेच कळतं कोण खोटं बोलतंय कोण खरं बोलतंय. सो नाईस. आलो मी त्यांना घेऊन. तर हा जो खेळ आहे, हा खेळ जमवण्यासाठी इट टेक्स टाइम. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हा खेळ खेळायचा कसा आहे हे सांगायला आमच्याकडे कोणी नव्हतं. कारण अशा पद्धतीचं नाटकच मराठी रंगभूमीवर झालं नाही. म्हणजे आम्ही जवळजवळ एवढे प्रयोग केले ना, तर म्हणजे ही एवढी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतली होती की प्रत्येक प्रयोगागणिक आम्ही प्रेक्षकांची मतं घेत 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 आपला कितवा एंड आता हा आमचा आहे तो 5वा एंड. 5वा. म्हणजे 100 प्रयोगातच वेगळे दिस इज द फायनल एंड. हा आमचा एंड करेक्ट म्हणजे जसा पाहिजे तसा झालेला आहे. तुम्ही सांगितलं की नाटक जेव्हा करत होता तेव्हा सांगायला कोणी नव्हतं, कारण अशा पद्धतीचं हे पहिलंच नाटक आहे. पण नाटक आल्यानंतर सुद्धा समीक्षकांनी खास करून टीका खूप केली त्याच्यावरती, अनेक वृत्तपत्रातून त्याच्यामध्ये लिहून आलं. त्यावेळेला एक धक्का बसला होता की नाही. खरं सांगू का की जयंत पवार काय किंवा तुमचा लोकसत्ताचा आपला रवींद्र ही सगळी मित्रमंडळी आहेत. आणि त्यांनी जे जे लिहिलं ना ते नाटकाच्या चांगल्यासाठी आणि आमच्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी लिहिलं. ह्याच दृष्टिकोनातून बघितलं. एक कमलाकर नाडकर्णी सोडले तर बाकी सगळ्यांनी नाटकाविषयी लिहिलं. कमलाकर नाडकर्णींनी सगळ्याच गोष्टीची थट्टा केली. म्हणजे ऑनलाईन बुकिंगची सुद्धा थट्टा केली, कॉर्पोरेट सेक्टर तुमच्या नाटकात त्याचीही थट्टा केली, विलासराव देशमुखांच्या बंगल्यावर त्याचं आम्ही मुहूर्त केला त्याचीही थट्टा केली. त्या गोष्टींची थट्टा करायची काहीच गरज नाही. आपण जर पुढे जात असेल ऑनलाईन बुकिंगची जी सुविधा मी बरोबर ऑनलाईनची सुविधा त्याचं महत्व असं आहे की मराठी नाटक म्हणजे मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात वी आर द फर्स्ट टू इंट्रोड्यूस ऑनलाईन. बरोबर. त्याचं काहीतरी वेगळं महत्व आहे की नाही. याच तुमच्या नव्या प्रयोगाबद्दल आपण थोडंसं बोलूया. ऑनलाईन बुकिंगचा प्रयोग जो तुम्ही केलात, पण त्याआधी आपण एक ब्रेक घेऊया. ओळख ना पाळख या नाटकाने आता 100ही पूर्ण करत आणलेली आहे आणि 25 डिसेंबरला त्यांचा 100वा प्रयोग आहे. त्यानिमित्तानेच आपण चर्चा करतोय प्रशांत दामले आणि परी तेलंग यांच्याबरोबर. पण एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.